नाशिकच्या दोघा सराईत गुन्हेगारांचा 31 डिसेंबरच्या रात्री डोक्यात गोळ्या झाडून खून झाल्याचं उघडकीस आल्यानं शहरापासून दूर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबक जव्हार रोडवर तोरंगण घाटात या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेत। यातील अर्जुन आव्हाड हा 2014 पासून तडीपार होता, तर निखिल गवळी याच्यावरही अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते। दहशत माजवणं, धमकावणं, खुनाचा प्रयत्न करणं अशा अनेक स्वरूपाचे गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल होते। 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी नाशिक बाहेर हे दोघं जण गेले असताना तिथेच त्यांचा वाद झाला। वादाचं पर्यावसन हाणामारी आणि नंतर खुनात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। पूर्व वैमनस्य किंवा नव्या डीलच्या वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। 31 डिसेंबरच्या रात्री निखिलनं घरी आणि त्याच्या मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। मध्यरात्री 3:30 वाजता निखिलचं मित्रांशी शेवटचं बोलणं झालं, तेव्हा सकाळी सातपूर परिसरात घेण्यासाठी ये असं त्यानं मित्राला फोनवर सांगितलं। त्यानंतर त्याचा फोन बंद झाला। नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र या दोघांचाही थांगपत्ता लागला नाही। अखेर शुक्रवारी दुपारी तोरंगणच्या जंगलात 2 मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। त्यावेळी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले। त्यांच्या जवळ असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे एकाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। 31 तारखेला रात्री 12:15 फोन आला होता मला। हॅपी न्यू इयर विश केलं त्यांनी मला। मग त्याला म्हटलं मग आता याच्यानंतर काय नवीन वर्षात आपल्याला चांगलं काहीतरी नवीन सुरुवात करायची, बस एवढं बोलणं झालं। त्याच्यानंतर मग त्याचा फोनच लागला नाही। नंतर व्यवस्थित बोलत होता का? हो व्यवस्थित। काय सांगितलं त्यांनी? नाही, तो काय तसं काय बोलला नाही कुठे काय। रात्री 3:30 वाजता मला मेसेज आला नाही का, म्हणजे मिस कॉलचा मेसेज आला, तर तो मग मी त्याला कॉल केला। म्हटलं कुठे आहे? म्हणजे सातपूरला मला घ्यायला आहे। म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी येतो। मग थोड्या वेळाने फोन केला, तो थोड्या वेळाने परत म्हणे ये। मला वाटलं का तो झोपल वगैरे म्हणून मी त्याला कॉल केला, तर परत कॉल केला तर तो म्हणे मी जागा आहे म्हणे, तू ये। आणि तिसऱ्यांदा फोन केला तर त्याचा फोनच लागला नाही। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मुकुल, नेमकं काय या सगळ्या तपास कार्यात पुढे आलंय? काय नेमकी या घटनेमागची पार्श्वभूमी आहे? भूषण, या प्रकरणी अवघ्या 24 तासात ग्रामीण पोलिसांनी 2 संशयितांना अटक केलेली आहे। 31 डिसेंबरच्या दिवशी यांचा एक मित्र प्रिन्स होता। त्याच्या वाढदिवसाची पार्टी वैतरणा डॅमच्या जवळ एका हॉटेलमध्ये होती। त्या हॉटेलमध्ये या नाचण्या गाण्यावरनं आणि कपड्यांची ओळखांवरनं यांच्यामध्ये भांडणं झाली होती। त्यानंतर तो वाद तिथेच मिटला होता। त्यानंतर हे सर्व जण सातपूर परिसरामध्ये आले होते, होत आहेत। त्यांच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातनं त्यावर हल्ला झाला होता आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर यांना हे जे यांचे मृतदेह हे त्या जंगलामध्ये टाकून देण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे। आणि यात इतर जे साथीदार होते 4 ते 5 जणांची नावं समोर आलेली आहेत, तर इतर नावं समोर आलेली नाहीये। तर बाकीचे लोक फरार आहेत। गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली एक गाडी आणि 2 जणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।